मध्ये एक महत्त्वाची बातमी। ठाण्यात प्रतिष्ठेच्या झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी झालेले आहेत। वसंत डावखरे हे राष्ट्रवादीचे पराभूत झालेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। वसंत डावखरेंचा दारुण पराभव झालेला आहे। शिवसेनेचे रवींद्र फाटक यांना 602 मतं मिळाली आहेत। आपण बघतोय एक महत्त्वाची बातमी। ठाण्यातून वसंत डावखरेंना 449 मतं तर रवींद्र फाटक यांना 602 मतं मिळालेली आहेत। आपण एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, शिवसेनेचाच विजय झालेला आहे, प्रतिष्ठेची लढत समजली जात होती, काय सांगाल या लढतीबद्दल आणि सध्या तिथलं वातावरण कसं आहे? नक्कीच इथे आता शिवसेनामय वातावरण झालं असं बोलू शकतो। राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला होता, कारण 4 वर्ष हे पद फक्त राष्ट्रवादीकडे होतं आणि तो बालेकिल्ला ढासळलाय असं आपण बोलू शकतो। एकंदरीत आता जर आजूबाजूचं वातावरण बघितलं, ठाण्यातलं वातावरण बघितलं तर पुन्हा शिवसेनामय झालेलं आहे। रवींद्र फाटक यांना 602 मतं मिळालेली आहेत, तर डावखरे यांना 449 मतं मिळालेली आहेत। 153 मतांनी रवींद्र फाटक विन झालेले आहेत, विजयी झालेले आहेत। फाटकांचं जे स्वप्न होतं आमदार होण्याचं ते पूर्ण झालं आपण असं बोलू शकतो। तर दुसरीकडे मात्र डावखरेंसाठी एक कारकीर्द होती पॉलिटिक्स, एक राजकीय, ती पुढे संपुष्टात येण्याच्या वाटेवरती आहे। एकंदरीतच ही जी लढत आहे ही चुरशीची झाली होती, म्हणजे शिंदे विरुद्ध डावखरे असा हा सामना रंगला होता आणि त्यामध्ये शिंदे शक्तीचा विजय झाला असं आपण बोलू शकतो। बरोबर कपिल, आमदार होण्याचं रवींद्र फाटक यांचं स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे, मात्र एकूणच गेली 4-5 वर्ष जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता आपण बघितली ठाण्यामध्ये होती, आता ह्या पुढची जी सत्ता असेल ती शिवसेनेची असेल। एकूण रवींद्र फाटक यांच्या समोरची आव्हानं कशी असतील आणि कसं त्यांना हे तोंड द्यावं लागेल, एकूणच या संदर्भात काय सांगाल? नक्कीच रवींद्र फाटकांसाठी ही नवीन खेळी असणार आहे, कारण की गेली 4 टर्म ते 4 वेळेस ते आमदारकीसाठी उभे होते, पण त्यांच्या हाती विजय नव्हता लागला। आता ते आमदार झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी मोठी खेळी असणार आहेत। त्याचबरोबर जे वातावरण आहे शिवसेनेचं, त्या शिवसेनेच्या वातावरणामध्ये बीजेपीच्या वातावरणावर त्यांना आता सामावून घ्यावं लागणार आहे, कारण की जी शिवसेनेची नीती असते, भाजपाची नीती असते ती वेगळी असते। त्यांना खूप काही शिकावं लागणार आहे त्या सर्व गोष्टींचं आणि एक नवीन खेळी सुरू झाली रवींद्र फाटकांची असं आपण बोलू शकतो। धन्यवाद कपिल या संपूर्ण माहितीबद्दल। रवींद्र फाटक यांचं आमदार होण्याचं जे स्वप्न होतं ते ह्या निमित्तानं आता पूर्ण झालेलं आहे। गेली 4 वर्ष ते प्रयत्न करत होते आणि अखेर त्यांनी आता विजय मिळवलेला आहे। 602 मतांनी त्यांचा विजय झालेला आहे आणि अखेर ते ठाणेकरांचे सुभेदार झालेत असं म्हणायला हरकत नाही।